28 ऑगस्ट 1917 रोजी भारतातील पहिल्या अस्पृश्य महार जातीचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन सूट बूट आणि टाय घालून आपल्या मायदेशी परतला. पंचायती घेऊन बाबासाहेबांना ओवळताना रमाईचे काळी सुपा एवढे मोठे झाले होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते. बाबासाहेबही भावनेनं व्याकुळ झाले होते. ते अमेरिकेत असताना त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा लहानपणीच दगावला होता. आल्या आल्या त्यांनी आस्थेनं सर्वांची चौकशी केली. यशवंताला जवळ घेतलं. सगळे कसे आनंदून गेले होते. पण त्यांचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. बडोदा सरकारशी झालेल्या कराराप्रमाणे बाबासाहेब बडोद्याला नोकरीसाठी रवाना झाले. काय पंत, आज लवकर आला ऑफिसात? अहो, तुम्हाला समजले का? अहो, आपल्या ऑफिसात तो महार जातीचा आंबेडकर काम करणार आहे म्हणे. हे पाणी वराती मागून घोडे. अहो, हे सगळं बडोद्यात झाले आणि तुम्हाला माहित बी नाही. अरे बाप रे, म्हणजे आता त्या धेड्याच्या मांडीला मांडी लावून काम करायचे की काय? अहो, ऐकलत का पंत? अहो, आपल्या ऑफिसात तो महार जातीचा आंबेडकर येतोय अधिकारी म्हणून. समजले मला ते, पण मी काय म्हणतो, या महाराजांना हे काही कळत नाही. पहा, या महारड्या आंबेडकराला इथे अधिकारी म्हणून नेमायची काय गरज होती? अहो, आम्ही काय मेलो होतो? अरे शाला पंत, तू येडाबिडा आहे काय? अरे हा आंबेडकर फॉरेन रिटर्नचे परदेशी शिकून PhD बी मिळवलाय त्याने. अरे म्हणून काय झालं? कितीही शिकला, बॅरिस्टर झाला आणि डॉक्टर झाला तरी महारडा तो महारडाच ना. त्याने आमच्या पंक्तीत बसून आमच्या मांडीला मांडी लावून काम करायचे. मला तर असे वाटते, या महारड्या सोबत काम करण्यापेक्षा सरळ राजीनामाच देऊन टाकावा. अरे असे काय बोलते तू? त्या परिसरात काम करणे, त्या आंबेडकरच्या टेबलच्या कोण्यामध्ये टाकून दे. हा, ही कल्पना चांगली आहे. अहो, मग बघताय काय, तो महारडा यायच्या आत उचला तो टेबल आणि टाका तिकडे. साडा ना. हा, आता कसे? पंत, आंबेडकर आले बरं का? देशमुख, मला थोडं पाणी घ्या आणि ती अकाउंटची फाईल घेऊन या. टेबलावर ठेवला तो ग्लास तुमच्यासाठीच ठेवलाय. ठीक आहे, ती अकाउंटची फाईल घेऊन ये. खाली बसणार रे. अरे अरे, हे काय? ही काय फाईल द्यायची पद्धत आहे? खाली बस. हो, मला अरे तुरे बोलायचं काम नाही. इथं ऑफिसात तू एक शिपाई आहेस आणि शिपायानं ऑफिसमध्ये शिपायासारखं वागावं, नाहीतर
नाहीतर काय कराल तुम्ही? नाईलाजानं मला तुझी तक्रार दिवाण साहेबांकडे करावी लागेल. त्यामुळे तुझी नोकरीही जाऊ शकेल. अहो पण बघितला ना पंत, हे असे शिकून पुढे गेले की आपणाला अशा धमक्या देणार. महाराजांची शिफारस आहे ना, त्यामुळे शेफारले. दुसरं काय? अमेरिकेसारख्या देशात हार तुरे आणि सत्कार घेणाऱ्या व्यक्तीला इथे आपल्याच देशात मात्र जातीयतेच्या भयान विषमतेला सामोरे जावे लागले होते. शेवटी बाबासाहेबांनी बडोदा नरेशची भेट घेतली. पण तुम्हाला शिष्यवृत्ती आणि नोकरी देऊन मी हा जातीयता मिटवण्याच्या कार्याला सुरुवात केली आहे. ती लगेच नाही, पण हळूहळू नक्की जाईल असं महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं. मोठ्या व्याकुळ आणि उद्विग्न मनाने साहेब मुंबईस परतले. तिथे सिडनॅम या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथेही त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना माठातले पाणी नाकारले. हा महारडा प्राध्यापक आम्हाला काय शिकवणार, अशा एक ना अनेक गोष्टीला साहेबांना सामोरे जावे लागले. आणि त्यांनी ठरवले, जातीयतेच्या या भयान रणांगणात विषमतेला हरवायचे असेल तर आता युद्धात उडी मारून या विषमतेला ठेचल्याशिवाय पर्याय नाही. आणि अगदी याच सुमारास ब्राह्मण वर्ग आणि सनातन्यांच्या जाचाला कंटाळून अस्पृश्य उद्धारासाठी कळकळीनं झटणारा एक संस्थानिक राजा पुढे आला. आणि ते म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा. माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, पैसे द्यायचे भाडे. आजची ही मानगावची अस्पृश्यांची परिषद आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण आज तुमचा खरा पुढारी आता तुम्ही शोधून काढलाय आणि ते आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बंधू भगिनींनो, मी जरी तुमचा राजा असो तरी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जाण डॉक्टर आंबेडकरांना आहे. आणि म्हणूनच तेच तुमचे खरे राजे आहेत. आणि खरा राजा तोच असतो जो आपल्या प्रजेचा उद्धार करतो. आणि मला खात्री आहे डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. उदात्त आणि विकसित देशात शिकून आलेल्या आंबेडकरांना तेथील जीवन पद्धतीप्रमाणे आपल्या ही देशात माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असं वाटतं. बंधूंनो, मला खात्री आहे की आंबेडकर फक्त अस्पृश्य जनांचेच पुढारी होतील असे नाही, तर ते एक दिवस सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील असं माझं मन मला सांगतंय. आंबेडकरांच्या या कार्याला मी माझा मनापासून पाठिंबा आणि सदिच्छा देऊन माझं भाषण थांबवितो. राजर्षी शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कोल्हापूर संस्थानचे राजे राजश्री शाहू महाराज आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज येथील माणगावच्या या आपल्या परिषदेमध्ये महाराजांनी मला अध्यक्षस्थान देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर खरंच कोणी राजा झाला असेल तर ते आपले शाहू महाराज आहेत. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि ते त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे. विशेषतः ज्या भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती म्हणून 3 वेळा पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागत होती, ती हजेरी महाराजांनी बंद करून त्या लोकांची गुलामगिरीची बंधनं तोडून टाकली. तसंच त्यांनी कुलकर्णी पद्धतही बंद केली आहे. शिवाय अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबरच वसतिगृहाचीही सोय केली. खर तर या जगातील सगळे राजे कोणता ना कोणता धर्म पाळतात, पण माणुसकी धर्म पाळणारा खरा राजा म्हणजे आपले शाहू महाराज. आजची ही माणगावची आपली परिषद आणि महाराजांनी माझ्याबद्दल दाखवलेलं औदार्य मला मोठ्या कार्यात सतत प्रेरणाच देत राहील. राजर्षी शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब
अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी लंडनला जाण्याची त्यांची तीव्र इच्छाही होती. मासिक वेतनातून त्यांनी बचत केली. आपले परमस्नेही नवल मथेना यांच्याकडून काही कर्ज घेऊन थोडे आर्थिक सहाय्य कोल्हापूरच्या महाराजांकडून मिळवून डॉक्टर बाबासाहेब लंडनला रवाना झाले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत अभ्यास सुरू केला. अत्यंत खडतर प्रयत्नानंतर 1922 साली बाबासाहेबांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला आणि त्याच समयी ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. बाबासाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रातला आणखी एक मैलाचा दगड पार केला. पण या समयी त्यांचं हृदय फाडून टाकेल अशी एक घटना घडली आणि ती म्हणजे 6 मे 1922 साली बाबासाहेबांचा आधारस्तंभ असलेले त्यांचे परममित्र बनलेले कोल्हापूर संस्थानचे राजश्री शाहू महाराज कालवश झाले. बाबासाहेब शोकानं व्याकुळ झाले. त्यांना आठवले, मोठ्या मनाचा हा राजा एका संस्थानचा राजा असून देखील बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या डबक चाळीत त्यांना भेटायला आला होता. बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब, अहो अहो कोल्हापूरचे शाहू महाराज इथं आपल्या चाळीत आलेत. अहो ते तुम्हालाच भेटायला आलेत. काय? अरे काय सांगतोस? अहो हो बाबासाहेब, खरं सांगतोय मी, ते इकडेच यायला लागलेत. रमा, ए रमा, अगं ऐकलं का? अगं कोल्हापूरचे शाहू महाराज आलेत आपल्या घरी. लवकर बाहेर ये. ऐक का डॉक्टर साहेब घरात? या महाराज, या या दत्तोबा, बसा ना आपण. महाराज, तुम्ही निरोप पाठवला असता तर मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो असतो. म्हणजे आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायचं नाही का काय तुम्हाला? हा? हो वहिनी साहेब, अहो बघितलं का? हे तुमचे पती माशे तुमच्या भावाला घरी येऊ नको म्हणतायत. नाही जी, ते आमचं घर थोडं लहान आहे ना, त्यामुळं ते असं बोललं असतील. अहो नाही वहिनी साहेब, अहो ज्या घरात डॉक्टर साहेबांसारखी मोठी माणसं राहत असतील ते घर लहान कसं असेल हो? काय दत्तोबा? वय की खरं आहे महाराज. अहो तुमचा नवरा हा परदेशात जाऊन एवढा शिकून आलाय. आपल्या क्रांतिकारक विचारांनी तो या अस्पृश्य जनतेला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन पेटून उठायला सांगतो. या हजारो वर्षांपासूनच्या या जातीयतेच्या बेड्या तो तोडायला निघालाय. आणि मग तो आणि त्याचं घर अहो लहान कसं असेल हो? जी बोला डॉक्टर साहेब, काय म्हणताय अजून? महाराज, खरंच तुमचे आभार कसे मानावेत हेच मला समजत नाहीये. अहो त्याचा आभार कसले मानता डॉक्टर साहेब? हा? अहो एखाद्या महारोगापेक्षाही भयानक असा जातीयतेचा आणि विषमतेचा रोग आपल्या समाजाला जडलाय. धर्मांधतेची पाळंमुळं अगदी खोलवर रुजली आहे. या इशारी जोरातून माझ्यासारखा राजा सुद्धा सुटला नाही. अहो तिथं गोर गरीब जनतेची काय कुवत हो? पण या अन्याय आणि अत्याचाराला जाब विचारायची धमक तुम्ही दाखवताय. आपल्या क्रांतिकारक विचारांनी या गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना गुलामगिरीची जाणीव करून देताय. अहो ते क्रांतिकारक विचार लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. हो महाराज, अगदी खरं आहे तुमचं. आणि त्यासाठीच मी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू करतोय. पण काय डॉक्टर साहेब, पण सध्या पैशाशिवाय मी काहीच करू शकत नाही. एक तर माझी परिस्थिती ही अशी. आणि काही बोलू नका डॉक्टर साहेब, काय बोलू नका. दत्तोबा पवारांनी आम्हाला सगळं सांगितलं. काय दत्तोबा, आला तिथे गेले. त्याला आणलं का? आमच्याकडून ही छोटीशी भेट. अहो महाराज, हे नाही म्हणू नका. अहो खूप मोठं काम करताय तुम्ही. आज या अस्पृश्य समाजाला तुमच्या क्रांतिकारक विचारांची गरज आहे. आता तुमच्या या मूक नायकाला अजिबात थांबू देऊ नका. गुलामगिरीच्या या जोखडात मुक्या झालेल्या अस्पृश्य समाजाच्या या नायकाला चांगला घडा घडा बोलू द्या. चहा आणलाय जी. अरे वा 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 वा,
दिवसांनी बहिणीच्या हातचा फक्कड चहा प्यायला मिळणार तर हा? वाह, फक्कड झाला चहा. वहिनी साहेब, अहो मोठ्या नशिबवान आहात तुम्ही. अहो डॉक्टर साहेबांसारखा कर्तृत्ववान जोडीदार मिळालाय तुम्हाला. त्यांच्या या कार्यात त्यांना अशीच साथ द्या म्हणजे झालं. व्हाय महाराज, माझी काय बी अडचण नाही. अहो आता आगीतनच प्रवास करायचं म्हणल्यावर अंगाला चटकं बसणारच की. आणि ही नदी पार करायची म्हणल्यावर पवायला शिकलंच पाहिजे ना. बघा बघा डॉक्टर साहेब, अहो याला म्हणतात आमची बहीण. बर चल, येतो आता. काही अडचण आली तरी हक्कानं लगेच हाक मारा, थोरला भाऊ म्हणून. हा, येतो. 14 एप्रिल 1923 साली डॉक्टर आंबेडकर भारतात परतले. जगातील विख्यात अशा 3 विश्वविद्यालयात ज्ञान संपादन करून ते बुद्धिमान, सामर्थ्यशाली पुरुष झाले होते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या विषयात त्यांनी पांडित्य मिळवलं होतं. याच दरम्यान स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटणाऱ्या काही पुढाऱ्यांनी आंबेडकरांना स्वातंत्र्य लढ्यात उडी मारण्याचं आवाहन केलं. पण त्यावेळी अगोदर आम्हा सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्यास खांदा लावून स्वातंत्र्यासाठी आमचे प्राण पणाला लावू, असे देशभक्तांना त्यांनी आवाहन केले. त्याच दरम्यान 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना केली. या सभेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील पददलितांना स्वावलंबन आणि स्वाभिमान शिकवून आत्मोद्धार हा ज्याचा त्यानं करायचा असतो ही शिकवण दिली. आंबेडकरांनी केलेल्या जागृतीच्या कार्यामुळे अस्पृश्यांच्या स्वाभिमानाचा सूर्य आता असं म्हणतात उदय पाहू लागला होता. त्यांच्या कर्तृत्वाची आणि वाढत्या प्रतिष्ठेची दखल घेत ब्रिटिश सरकारनं त्यांना विधिमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असतानाच त्यांच्या अभिमान कार्यात आणखी एक घटना घडण्याचा समय समीप आला होता. तो म्हणजे 20 मार्च 1927 साली मानवी हक्कासाठी महाड इथे केलेल्या चौदार तळ्याचा सत्याग्रह. बंधू आणि भगिनींनो, आपले सहकारी सुरेंद्र टिपणीस, सुभेदार विश्राम संवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव तसेच रामचंद्र मोटे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज आपण सर्व या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित झालात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. खरं तर आपण सीताराम केशव बोले यांचे आभार मानायला पाहिजेत, कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई विधिमंडळानं चौदार तळं अस्पृश्यांना खुलं करण्यासाठी संमती दिली. महाडच्या नगर परिषदेनेही या ठरावास एकमुखानं पाठिंबा देऊन अस्पृश्यांना चौदार तळ्याचं पाणी पिण्यास मुभा दिलेली आहे. आणि त्या अर्थानं एक लढाई आपण जिंकलेलीच आहे. आता प्रत्यक्षपणे चौदार तळ्याचं पाणी चाखल्याशिवाय आपण माघारी फिरायचं नाही. आपल्या या माणुसकीच्या आणि हक्काच्या लढाईत आपल्या ब्राह्मण समाजाचे सुरेंद्र टिपणीस, गंगाधर सहस्रबुद्धे, अनंत चित्रे तसेच चर्मकार बंधू शिवतरकर, भाऊराव गायकवाड व पाना राजभोज हे देखील आहेत. त्यामुळे आपली ही लढाई कोणत्याही एका ब्राह्मण व्यक्तीच्या किंवा ब्राह्मण जातीच्या विरोधात नाही, तर आपली लढाई आहे विषमतेविरुद्ध, समतेसाठी आणि आपल्या मानवी हक्कांसाठी. ज्या धर्मामध्ये माणसा माणसात भेदभाव आहे, अहो अस्पृश्याचा स्पर्श सुद्धा यांना नको आहे. त्यांच्या स्पर्शाने म्हणे विटाळ होतो. तो विटाळ घालवण्यासाठी आपली ही मानवी हक्कांची लढाई आहे. अहो जिथं पशु पक्षी जनावर कुत्री मांजरी पाणी पितात, आंघोळ करतात, तेच तळ तुमच्या माझ्या हाडामासाच्या माणसांच्या स्पर्शानं बाटत आणि विटाळत. कारण तुम्ही आम्ही अस्पृश्य आहोत, पण हा अस्पृश्यतेचा कलंक या सवर्णांनीच आम्हास दिला आहे.
त्यामुळे चवदार तळ्याचं पाणी प्राशन करून आपण तो कलंक आज धुवून काढणार आहोत. बंधूंनो, स्वातंत्र्याचे हक्क कधीही भीक मागून मिळत नसतात. वेळ आल्यावर ते स्वसामर्थ्यानं मिळवायचे असतात. चवदार तळ्याचं पाणी पिण्यामुळे आपण स्पृश्य होऊ किंवा सवर्ण होऊ असं नाही, पण ही लढाई सन्मानाची आहे. इतरांसारखे आपणही माणूस आहोत हे सिद्ध करण्याची आहे. चला चला बंधूंनो, आता आपण शांततेच्या मार्गानं चवदार तळ्यावर जाऊ आणि आपला हक्क बजावू. शिव 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 शिव. पंत, अहो कसले हे घोर कलियुग आले म्हणायचे. अहो इतक्या दिवसांची आपली ही संस्कृती हा महाराणा आंबेडकर पाण्यात बुडवणार. पंत, अहो पंत झोपले की काय? कुठे 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 तो आंबेडकर? अहो डुलक्या कसल्या मारताय? इथे आपला धर्म बुडायची वेळ आलीये आणि तुम्ही खुशाल झोपलाय. नाही, ते आपले रावसाहेब आहेत ना, त्यांच्या घरी पूजा होती, ती उरकून महाप्रसाद घेऊन आलो, त्यामुळे थोडी डुलकी लागली इतकीच. अहो असे कसे हो तुम्ही? तू महाराणा आंबेडकर तिकडे आपले तळे बाटवतोय, मंदिरे बाटवतोय आणि तुम्ही इकडे महाप्रसाद खाऊन बसा आपल्या ढेऱ्या वाढवीत. अहो अशाने एक दिवस तो आपल्या ढेऱ्याच कापून येईल. आत्महत्या करायची वेळ येईल आपल्यावर, आत्महत्या. हो ना, तेच म्हणतोय मी. अहो अजून हे शास्त्री कसे नाही आले? विष्णूपंत निरोप पाठवला होता ना त्यांना? हो हो, केव्हाच पाठवलाय. आतापर्यंत यायला हवे होते ते. आले आले, ते पहा शास्त्री बुवा आले. अहो शास्त्री बुवा, अहो किती हो हा उशीर? किती वेळ झाले वाट बघतोय आम्ही इथे. अहो आम्ही लवकरच निघालो होतो, पण तो महाराणा सख्या शिव 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 आपल्या या शिवाला स्पर्शून गेला आणि आम्हीही आज त्याच्या स्पर्शाने बाटता बाटता वाचलो. तेव्हा म्हटले चला स्नान करून जावे, म्हणून उशीर झाला. अहो तुम्हाला शिवा बाटल्याचं पडलंय, पण तिकडे त्या महामांगांनी आपले 14 तळे बाटवले, त्याचे काय? हा तेच म्हणतोय मी. अहो आज तळे वाटविले, उद्या आपली मंदिरे वाटवील. अहो आपल्या ह्या इतक्या दिवसांच्या सनातनी वैदिक संस्कृतीला पार पाठवून टाकील तो. सगळं आलंय माझ्या कानावर. ह्या महारड्यांचा आता काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. खूपच माज आलाय ह्यांना. पण मी काय म्हणतो, त्यांना ही दुर्बुद्धी सुचलीच कशी? आपले हे 14 तळे बाटवण्यापर्यंत त्यांची मजल गेलीच कशी? तेच म्हणतोय मी. अहो त्यांचा तो पुढारी आंबेडकर विलायतेला शिकून आलाय म्हणे, बॅरिस्टर झालाय म्हणे, बॅरिस्टर. म्हणूनच त्याला ही दुर्बुद्धी सुचली. काय तर म्हणे माणुसकीच्या हक्कासाठी आम्ही सत्याग्रह करतोय. पण मी काय म्हणतो, हा महालाचा पोरगा एवढा शिकलाच कसा? तोही बॅरिस्टर पर्यंत. तो शिकला कारण त्याला शिकायचे होते. तुम्ही बसा आपले जाणवे हलवीत आणि ढेऱ्या वाढवीत. पंत, अहो भांडायची वेळ आहे काही? पहिल्यांदा आपल्या धर्मावर आलेलं आंबेडकर नावाचं हे संकट घालवायला हवं, नाहीतर आपलं जगणं मुश्किल होईल. अहो तेच म्हणतोय मी. काहीही करून त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. हे सगळे खरे, पण तो बंदोबस्त करणार कोण आणि कसा? पंत, तुम्ही अगदीच कसे हो भोळे? हा? या शिवासारखी माणसं आपण काय उगाच पोचले? शिवा बोला बोला भटजी बुवा, बोला. तुम्ही फक्त सांगाच. आम्ही तर आहोतच सोबत, पण तुझी आणखीन काही लोक सोबत घे. आज रात्री त्या महारड्यांना चांगलं झोडपून काढा. संपवून टाका त्यांना, म्हणजे हे असले धंदे ते परत करणार नाही.
तो म्हारडा आंबेडकर जर मध्ये आला ना तर त्यालाही सोडू नका, फोडून काढा सगळ्यांना. चला निघा. अहो पंत, पण आपलेच काही अस्तनितले निखारे त्यांना सामील झाले, त्यांचं काय? त्यांचं काय? त्यांना वाळीत टाका आणि जर का ते आडवे आले तर त्यांनाही सोडू नका, फोडून काढा सगळ्यांना. चला लागा कामाला. इतक्या लांबून प्रवास करून थकलेले, दमलेले, माणुसकीचा हक्क मिळावा म्हणून शांतीच्या मार्गाने लढणारे अस्पृश्य दीनदलित परिषदेच्या मंडपात विसावले होते. धर्मांध शक्तीनं पिसाळलेल्या लांडग्यांचा कळप आपल्यावर तुटून पडणार आहे याची थोडी सुद्धा जाणीव त्यांना नव्हती. थकलेल्या आयाबाया, माता भगिनी आपल्या छोट्या छोट्या मुलांसह मंडपात झोपल्या होत्या. काही आबालवृद्ध मंडपात जेवत होते आणि अगदी त्याच वेळी या पिसाळलेल्या लांडग्यांनी डाव साधला. बेसावध असलेल्या हरणाच्या कळपावर झडप घालावी तसे हे लांडगे त्यांच्यावर तुटून पडले. परिषदेच्या मंडपात एकच हाहाकार उडाला. अमानुष अत्याचार, आक्रोश आणि किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला. मंडपामध्ये घडलेला हा प्रसंग बाबासाहेबांना समजता ते आपल्या साथीदारांसह धावत पळत मंडपाच्या ठिकाणी आले. माझ्या बंधूंनो, सनातनांनी केलेलं अघोरी कृत्य हे फक्त धर्मालाच नाही तर माणुसकीला लाजवणारं कृत्य आहे. जगाच्या पाठीवर असं कृत्य कोणत्या दानवानंही केलं नसेल. अरे, ज्यांच्या देवानं संत तुकाराम, संत चोखामेळा, रोहिदास सांभार यांच्यासारख्यांना आपलं दर्शन दिलं, तोच देव अस्पृश्य समाजाच्या माणसांच्या स्पर्शानं कसा काय वाटतो हेच मला समजत नाही. बाबासाहेब, तुम्ही फक्त हुकूम करा, नाही त्या सनातन्यांची टाळकी फोडून त्यांना वट्टीवर आणलं तर नाव नाही सांगणार. आमच्या फक्त 500 पोरजाने भीमा कोरेगावच्या लढाईत यांच्या 1000 लोकांचे कसे खांडोळे केले होते ते विसरले वाटतं. बाबासाहेब, आम्ही पण त्या शूरांच्या सावलादी आहोत. तुम्ही फक्त हुकूम करा, दाखवतोच यांना. हे बघा माझ्या बंधूंनो, तुमच्या प्रमाणच माझंही रक्त सळसळतं, पण रक्ताचे पाठ वाहते करून आपल्यावरचा हा अस्पृश्यतेचा कलंक धुतला जाणार नाही. हजारो वर्षांची त्यांची रूढी परंपरा आहे. हे इथले सनातनी आपल्याला सहजासहजी आपला मानवी हक्क मिळवून देणार नाही. सनदशीर मार्गानंच ते आपल्याला मिळवावे लागतील. आज ना उद्या आपण ते नक्की मिळवू. चला चला चला, तुर्तास आपण यांच्या औषध पाण्याचं बघूया. चला. समदार तळे चाखले, अशा प्रकारे अस्पृश्य समाजाला जाग आणणारी सनातनी, धर्मांध हिंदू समाजाला आवाहन देणारी ललकारी बाबासाहेबांनी फुंकलेल्या तुतारीतून बाहेर पडली होती. शतकानुशतके स्पृश्य हिंदूंच्या दास्यात जखडलेला अस्पृश्य समाज आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी धर्मांध शक्तीपुढे दंड थोपटून उभा होता. आजवर निश्चित पडलेला अस्पृश्य समाज आता स्वाभिमानानं मान ताठ करून अन्यायाचा परिहार करण्यासाठी क्रोधाची भाषा बोलून अन्याय आम्हास मान्य नाही असं सांगत होता. आपला आत्मसन्मान आपल्याला भीक मागून मिळणार नाही, तो आपल्याला आता लढूनच मिळणार याची त्यांना आता जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाची तलवार आता अधिक धार झाली होती. चौदार तळ्याचे पाणी पिऊन बाबासाहेबांनी क्रांतीचे रणशिंग फुंकले खरे, पण हजारो वर्षांची रूढी परंपरा जपणाऱ्या या सनातनी लोकांना ते मान्य थोडेच होणार होते. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे साथीदार चौदार तळ्यावरून माघारी फिरताच सनातनी ब्राह्मणांनी चौदार तळे वेद मंत्राच्या उच्चारांनी पुन्हा शुद्ध करून घेतले.
त्याच्यासोबत आलेल्या महार मांगांनी आपले 14 तळे वाटविले आहे. पण आता ते आपण शुद्ध करीत आहोत. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे गोमातेचे पवित्र गोमूत्र आपण या 14 तळ्यामध्ये टाकून मंत्रोच्चाराने शुद्ध करीत आहोत. माणसासारख्या माणूस असणाऱ्या हाडामासाच्या माणसामुळे तळे फाटले आणि पशूच्या मलमूत्रामुळे ते शुद्ध होते अशी भावना असणारा हिंदू धर्म हा जगाच्या पाठीवर एकमेव धर्म असावा. 14 तळे शुद्धीकरणाची वार्ता आंबेडकरांना समजली आणि त्यांना या कृत्याची प्रचंड चीड आली. आपल्या साथीदारांशी बोलून 25 आणि 26 डिसेंबर 1927 हे 2 दिवस महाड सत्याग्रहासाठी त्यांनी निश्चित केले आणि हजारोंच्या संख्येनं लोक महाडकडे निघाले. सत्याग्रहाची जय्यत तयारी झाली. परंतु सत्याग्रहाच्या दिवशी ऐनवेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकरांची भेट घेऊन त्यांना कायदा हातात घेऊ नये अशी विनंती केली. सरकार तुमचे मायबाप आहे, या दाव्याचा निकाल होईपर्यंत तुम्ही झगडा करू नका अशी त्यांनी विनंती केली. आंबेडकरांसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. रात्री आपल्या निवडक नेत्यांशी चर्चा करून डॉक्टर आंबेडकरांनी निर्णय घेतला आणि तो आपल्या लोकांना सांगितला. हे पहा बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यात निश्चयाचं बळ नव्हतं हीच मोठी उणीव होती. पण ती उणीव तुम्ही भरून काढली आहे. जो समाज प्राणत्याग करण्यास तयार आहे त्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सरकारचा कायदा मोडण्यास तयार आहात. तुमच्यात एवढी शक्ती निर्माण झाली आहे. अरे यापेक्षा आणखीन यश ते कोणतं? परंतु आज या शक्तीचा आपण उपयोग केला तर तो सत्याग्रह सरकार विरुद्ध होईल. सरकार सहाय्य करण्याचं आश्वासन देत असताना आपण सरकार विरुद्ध सत्याग्रह करणं उचित नाही. आपण सत्याग्रह तहकूब केला तर आपली मानखंडना होईल असं मानू नका. तळ काबीज केल्याशिवाय राहू नये हा जसा तुमचा निश्चय आहे तसा माझाही आहे आणि तो तडीस नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि हो, आज एवढे सायास घेऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला तेच तुमचे कष्ट मी अगदीच वाया जाऊ देणार नाही. आपण काल पास केलेल्या ठरावाप्रमाणे जो धर्म आपल्याला माणूस म्हणून वागू देत नाही, जगू देत नाही, ज्या धर्मानं मनुस्मृतीला आपला धर्मग्रंथ मानलं त्याचं आपण जाहीररित्या दहन करणार आहोत. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नसून तो सनातनी ब्राह्मणांच्या हक्काचा जाहीरनामाच आहे. जो धर्मग्रंथ माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही तो धर्मग्रंथ कसा? त्याचं दहनच केलं पाहिजे. दहन केले मनुस्मृतीला. सत्याग्रह संपवून साहेब मुंबईला परतले. दरम्यान त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्या माध्यमातून त्यांनी स्वकीयांसाठी सल्ला आणि टीकाकारांवर हल्ला सुरू केला. पण बाबासाहेब सतत बेचैन असायचे. त्यांची सतत काळजी घेणाऱ्या आई रमाईच्या दृष्टीतून मात्र ते सुटू शकलं नाही. काय झालं साहेब? तुम्ही असं का बसलात? आणि हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? सांगा ना साहेब, साहेब काय झालं? काही नाही तर रमा, महाडच्या सत्याग्रहाला अनेक महिला आल्या होत्या. त्यांच्यासमोर मी एक भाषण देखील केलं.
काही सल्ले दिले आणि त्याच दिवसांपासून त्यांनी त्याचा अंमलही सुरू केला. रमा, त्यांच्या अंगाखांद्यावर त्यांची छोटी छोटी मुलं देखील होती. त्यांना पाहिलं आणि आणि तुम्हाला आपल्या राजरत्नाची आठवण झाली होय ना? हो रमा, हो. आपली 4 मुलं गेली, पण आपला राजरत्न आपल्याला सोडून निघून गेला. साहेब, हे दुःख मी अजूनही नाही पचवू शकलो. नाही रमा, रमा, मला त्या प्रत्येक मुलात माझा राजरत्न दिसतो ग. रमा, मला आजही तो दिवस आठवतोय. मी 14 तळ्याचा सत्याग्रह संपवून परत आलो होतो. अरे या साहेब, अरे कोणीतरी हार आणा, कोणीतरी नारळ आणा. आमचे साहेब आले साहेब. बाळाराम, अरे किती वेळा सांगितलं तुला दारू पिऊन जाऊ नकोस म्हणून. ए भीमा, मला नाही सांगायचं तू. मी तुझा थोरला भाऊ आहे, थोरला भाऊ. मला नाही सांगायचं. अरे अख्ख्या जगाला शिकवायला बाहेर पडलायस ना, जा ना मग त्यांना शिकव. मला नाही शिकवायचं. अरे एवढा शिकलायस तू, पण आपल्या घराला काय फायदा झाला तुझ्या शिक्षणाचा? काय केलं आजपर्यंत तू घरासाठी? हा, काय केलं घरासाठी सांग ना. मी काय करतोय ते माहिती आहे मला. ए, मला उलट बोलतो तू मला? अरे आज पातूर म्या कष्ट केलेत, माझे हे समज. तू बस लोकांशी धुली धूत. ए भीमा, ठीक आहे, तुझं आहे तर ते घेऊन जा सगळं. जास्त बोलायला लागला का तू? हा, विसरला का समज? अरे हे माझं आहे समज, माझं. मी घेऊन जायला नाही तर काय बी करेल. आला मोठा सांगणारा मला. तू बस समाजाचं भलं करत. अरे घरात लेकरं बाळे, त्यांना खायला लागतं, प्यायला लागत. त्याकडे आहे का तुझं लक्ष? अरे तो राजरत्न आजारी आहे, त्याला कोण बघणार आहे? कोण बघणार त्याला? हा, आला मोठा मला सांगायला. डॉक्टर साहेब, उंटावरून शाळा राखणं सोडा. मला शिकवाय निघाले डॉक्टर. आला मोठा शहाणा, मला शिकवतोय. साहेब, भाऊजी आज दारूच्या नशेत बोललं. तुम्ही त्याचं एवढं मनाला लावून घेऊ नका. रमा, रमा, तो नशेत बोलला, पण खरं तेच बोलला. खरंच माझ्या कामाच्या व्यापातून माझं घराकडे किती दुर्लक्ष होत आहे हे माहिती आहे मला. पण रमा, राजरत्न आजारी आहे तू मला नाही सांगितलंस. साहेब, अहो तुम्ही कामाच्या व्यापात होता आणि मी डॉक्टरकडून आणलंय औषध, पण त्याचा ताप अजून कमी नाही होत. आणि डॉक्टरला द्यायला पैसे कुठून आणले शर्मा? अजून एक दागिना मोडलास ना रमा. तू पण ना, जा राजरत्नाला घेऊन ये.